बदलापूरच्या दुर्दैवी घटनेनंतर योग्य अशी कारवाई अपेक्षित या ठिकाणी होती, ती झाली नाही। किंबहुना बदलापूर घटनेमध्ये उत्स्फूर्तरित्या निदर्शन करणाऱ्या जनतेवर गुन्हे दाखल करण्यात आले। आरोपी आणि त्यांना मदत करणाऱ्यांच्यावर योग्य कारवाई अपेक्षित होती, ती झाली नाही। आणि म्हणून इंडिया आणि महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदचा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता, परंतु उच्च न्यायालयानं बंद करू नका अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या। आणि म्हणून एक मुका आंदोलन, या घटनेचा निषेध, महायुतीनं जो काय तपास या ठिकाणी केला तो चुकीचा तपास, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही 11 ते 12 या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे। तर एका बाजूला या सगळ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले गेले, लाडकी बहीण योजनेचे फलक ज्या पद्धतीने आले त्यावरून, दुसऱ्या बाजूला याच मुद्द्यावरून, बंदच्या मुद्द्यावरून जे कोर्टात गेले, कसं बघता जे कोर्ट नाही, बंदच्या मुद्द्यावर कोर्टात गेले नाही, सदावर्ते कोण आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे। त्यांना पाठिंबा कुणाचा आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे। मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये कोर्टात जाणारी माणसं कोण होती, आता सुद्धा कोर्टात जाणारी माणसं कोण होती। उच्च न्यायालयाने देखील अत्यंत तत्परतेनं या सगळ्या गोष्टीची दखल घेणं, हे सगळं बघितल्यानंतर जे जाणार आहेत ते सरकारच्या बाजूचेच आहेत हे सामान्य माणसाला माहित आहे। खरं तर कोल्हापूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुरू होता, दुसऱ्या बाजूला एका लहान मुलीचं इथं नाही, कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रातली ढासळलेली आहे। गेल्या 2 वर्षातली आकडेवारी बघितली तर आपल्याला लक्षात येईल की महिलांच्यावरचे अत्याचार, महिला गायब होण्याचे प्रकार असतील, मुलींच्यावरचे अत्याचार असतील, यामधली आकडेवारी वाढलेली दिसते। गृह खातं नेमकं काय करते, गृह मंत्रालय नेमकं काय करते, हे फक्त पक्ष फोडण्याचं काम करते, जनता व्यवस्थित आहे का नाही बघायचं काम करत नाही हे दिसून येते। बंगाल असू दे, कुठेही असू दे, या घटनेचा आम्ही निषेधच या ठिकाणी करतोय। परंतु भाजप दुतोंडी आहे। बंगालमध्ये ज्या पद्धतीनं आंदोलन केलं त्या पद्धतीने इथं आंदोलन करायला काय हरकत नव्हती त्यांना। लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे आंदोलनाचा, असं करत असताना सरकार किंवा न्यायालयाने अशामध्ये नाही, आपल्या सगळ्यांना माहित आहे मागच्या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा कायदा नावाचा कायदा आणला गेला होता। त्याची म्हणजे काय त्याचे परिणाम होऊ शकतात हे आत्ताच्या निकालावरून या ठिकाणी दिसतंय। ठीक आहे, बंद बाबतीत उच्च न्यायालयाचं मत वेगळं असू शकतं, परंतु ही लोकभावना होती, लोकांच्या मधून उद्रेक या ठिकाणी होते। बदलापूरमध्ये देखील भाडोत्री लोक आणले अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं। आता FIR मध्ये बघितलं तर 100% बदलापूरमध्ये रहिवासी तिथं त्या घटनेमध्ये आहेत। आणि म्हणून मला वाटतं जनताला गृहीत धरून घेऊन जाण्याचं काम आता महायुती करते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।